विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॅली अकाउंटिंगवर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। यापूर्वी आपण टॅली अकाउंटिंगमध्ये कंपनी क्रिएशन असेल, बुक्स ऑफ अकाउंट्स असतील, लेजर अकाउंट्स असतील, त्याचे ग्रुप्स असतील इत्यादी सर्व कसे तयार करावायचे आहेत व वाउचर एंट्रीज, ॲडजस्टमेंट एंट्रीज कशा करावायच्या आहेत हे आपण शिकलेलो आहोत। टॅली अकाउंट्स क्रिएट करताना काही द्यावे लागणारे ग्रुप्स व वाउचर एंट्री करत असताना द्यावा लागणारा वाउचर टाईप या दोन गोष्टी आपण निश्चितच मागील तासिकेमध्ये सविस्तर अशा शिकलेल्या आहोत। जर ही सर्व माहिती बरोबर दिली असेल व वाउचर एंट्री बरोबर केली असेल तर निश्चितच पुढची सर्व प्रोसेस ही आपोआपच केली जाते। म्हणजेच त्या वाउचर एंट्रीचे लेजर पोस्टिंग, जसं ट्रायल बॅलन्स असेल वाउचर एंट्रीनुसार, जर सुरुवातीलाच बुक्स जर्नल एंट्री करत असतानाच त्याचे ग्रुप्स वगैरे सर्व जर व्यवस्थिशीर प्रॅक्टिकल केलं असेल, ती प्रोसेस केली असेल तर मात्र कोणतीही वाउचर एंट्री करत असताना आपल्या व्यवसायामध्ये साधी जनरल एंट्री केल्याबरोबरच बाकीच्याही प्रोसेस ॲटोमॅटिक या टॅली अकाउंटिंगमध्ये केल्या जातात। त्या कशा? म्हणजेच वाउचर एंट्रीचे लेजर पोस्टिंग व ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट इथपर्यंतचे इफेक्ट हे सर्व टॅली अकाउंटिंगकडून आपोआपच केलं जातं। त्यामुळे टॅलीमध्ये जर का एकदा जर्नल एंट्री केली, वाउचर एंट्री केली की ती बाकी सर्व फक्त पाहण्याचे काम करते। मग त्याचप्रमाणे वाउचर एंट्री झाल्यावर किंवा वाउचर एंट्रीज करून झाल्यानंतर आता आपण निश्चितच टॅलीने स्वतःहून तयार केलेले वेगवेगळे अकाउंट्स रिपोर्ट्स कसे असतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत। डिस्प्ले व्हेरियस रिपोर्ट्स इन टॅली किंवा त्यालाच आपण गेटवे ऑफ टॅली, बॅलन्स शीट, आपल्या कंपनीचा टॅलीने तयार केलेला बॅलन्स शीट पाहण्यासाठी। उदाहरणार्थ आपण जनरल एंट्र्या केलेल्या आहे आणि आपल्याला जनरल एंट्र्या केल्याचं बाकीचं मग त्याचं प्रोसेसिंग पुढचं पाहावायचं असेल, त्याचं पोस्टिंग पाहावायचं असेल, ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहावायचं असेल तर निश्चितच आपण गेटवे ऑफ टॅली, बॅलन्स शीट, आपल्या कंपनीचा टॅलीने तयार केलेला बॅलन्स शीट पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली या मेनूमधील बॅलन्स शीट या ऑप्शनवर एंटर करावे। मग स्क्रीनवर निश्चितच बॅलन्स शीट दिसेल। मग सुरुवातीला हा बॅलन्स शीट आपल्याला एक छोटा कंडेन्स्ड या प्रकारात दिसतो। म्हणजे बॅलन्स शीटमध्ये फक्त ग्रुपची नावे दिसतात, या ग्रुप खालील अकाउंट्सची नावे मात्र दिसत नाही। मग याला रिपोर्ट्स मॉडिफाय करून पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे डिटेल्ड रिपोर्ट पाहणे, जर आपल्याला कोणताही रिपोर्ट डिटेलमध्ये पाहावायचा हवा असेल, उदाहरणार्थ बॅलन्स शीटमध्ये ग्रुपच्या नावाखाली त्या ग्रुपच्या खाली येणाऱ्या अकाउंट्सची नावे आपल्याला पाहायची असतील, दिसावायची असतील तर स्क्रीनवर उजव्या बाजूला दिसणाऱ्या बटन बारवरील डिटेल्ड या बटनावर आपल्याला क्लिक करावे लागेल किंवा Alt+F1 हे की कॉम्बिनेशन प्रेस करावे लागेल। म्हणजेच आपल्याला आपल्यासमोर बॅलन्स शीट दिसेल। त्यासोबतच कोणत्याही अकाउंटिंग रिपोर्टमधून वाउचर एंट्रीपर्यंत जाण्यासाठी
म्हणजेच टॅलीमध्ये कोणत्याही अकाउंटिंग रिपोर्टमधून व्हाउचर एंट्रीपर्यंत पोहोचता येते, यासाठी एंटर कीचा वापर आपल्याला करावा लागतो. जसे स्क्रीनवर दिसणाऱ्या बॅलन्स शीटमधून मशनरी परचेज्ड फॉर कॅश या एंट्रीपर्यंत पोहोचायचे असेल तर प्रथम बॅलन्स शीटमधील ॲसेट साईडला दिसणाऱ्या फिक्स्ड ॲसेट या हेडिंग खालील मशनरी या ॲटमवर ॲरो की सिलेक्शन बारवर आणावा लागतो आणि एंटर करावा लागतं. मग आता आपल्याला स्क्रीनवर मशनरी अकाउंटिंगची एक मंथली समरी दिसेल. यामध्ये मशनरी अकाउंटला रेकॉर्ड झालेली एकूण डेबिट अमाऊंट, एकूण क्रेडिट अमाऊंट व महिन्याचा मशनरी अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स अशा प्रकारची माहिती यामध्ये आपल्याला दिसते. तसेच खालच्या बाजूला प्रत्येक महिन्याच्या क्लोजिंग बॅलन्सिंगचा ग्राफ दिसतो. मग या मंथली समरीमधील एखाद्या महिन्याच्या नावावर एंटर केले असता त्या महिन्यातील ट्रान्झॅक्शन डेट वाईज एकाखाली एक आपल्याला दिसून येतं. मग आता या डेट वाईज समरीमधील एखाद्या ट्रान्झॅक्शनवर एंटर केले असता त्या ट्रान्झॅक्शनची आपण केलेली व्हाउचर एंट्री आपल्याला दिसते. मग याप्रमाणे एंटर की वापरून आपण कोणत्याही अकाउंटिंग रिपोर्टमधून त्या रिपोर्टच्या मुळापर्यंत व्हाउचर एंट्रीजपर्यंत जाऊ शकतो, किंवा गेटवे ऑफ टॅलीमधून आपण व्हाउचर एंट्रीपासून ट्रायल बॅलन्स, त्याचं संपूर्ण पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट इथपर्यंत आपण जाऊ शकतो. मग व्हाउचर एंट्रीपर्यंत पोहोचल्यावर आपल्याला व्हाउचर एंट्रीमध्ये हवे ते बदलसुद्धा करता येतात व झालेले बदल सेव्ह करून बाहेरसुद्धा पडता येतात. मग अलीकडच्या लेवलमध्ये येण्यासाठी सुद्धा, सेव्ह करून बाहेर पडण्यासाठी किंवा अलीकडच्या लेवलमध्ये येण्यासाठी, पूर्वी करत असलेल्या कामामध्ये येण्यासाठी कंट्रोल+A हे की कॉम्बिनेशन वापरता येते. किंवा व्हाउचर एंट्रीमधील प्रत्येक ठिकाणी एंटर की प्रेस करून ज्या ज्या ठिकाणी चेंज करायचे असतील त्या त्या ठिकाणी हवे ते चेंजेस करून सर्वच गोष्टी दिसणाऱ्या ॲक्सेप्ट, यस, नो या प्रश्नाला यस की प्रेस करावी. जर व्हाउचर एंट्रीमध्ये काही बदल न करता अलीकडच्या लेवलला यायचे असेल तर व्हाउचर एंट्रीमध्ये 2 वेळा एस्केप की प्रेस करावी लागते. नंतर स्क्रीनवर क्वाईट, यस, नो असा प्रश्न दिसेल. या प्रश्नाला यस ही की प्रेस करावी. अलीकडील लेवलचा रिपोर्ट, डेटावाईज समरी ऑफ ट्रान्झॅक्शन आपल्याला स्क्रीनवर दिसून येतो. मग ज्याप्रमाणे लेवलचा रिपोर्ट पाहण्यासाठी एंटर की वापरली जाते, त्याचप्रमाणे मागच्या किंवा अलीकडच्या लेवलचा रिपोर्ट पाहण्यासाठी सुद्धा एस्केप की वापरल्या जाते. आता 2दा एस्केप की प्रेस करून पुन्हा बॅलन्स शीटमध्ये यावं लागतं किंवा येता येतं. त्यानंतर कंडेन्स्ड रिपोर्ट पाहणे. कोणताही डिटेलर दिसत असलेला रिपोर्ट जर पुन्हा संक्षिप्त स्वरूपात पाहायचा असेल तर Alt+F1 हे की कॉम्बिनेशन वापरावे, किंवा स्क्रीनवर उजवीकडे दिसणाऱ्या बटन बारवरील कंडेन्स्ड या बटनावर क्लिक करावे. सोबतच गेटवे ऑफ टॅली, तिथून आपणास प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा रिपोर्ट पाहायचा असेल तर गेटवे ऑफ टॅली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली या बॉक्समधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऑप्शनवर एंटर करावे, किंवा बॅलन्स शीटमधून प्रॉफिट अँड लॉस पाहण्यासाठी बॅलन्स शीटमधील नेट प्रॉफिट, नेट लॉसच्या अमाऊंटवर ॲक्शन बार नेऊन एंटर करावे. म्हणजेच आपल्याला स्क्रीनवर काय होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसेल. मग त्यामधील टोटल असेल, टोटलच्यावरील सर्व भाग म्हणजे आपल्याला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ट्रेडिंग अकाउंट खालील सर्व भाग म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असते. अकाउंटिंग रिपोर्टची डेट, पिरियड हे जर बदलायचे असेल तर समजा आपल्याला एखादा रिपोर्ट पाहत असताना त्या अकाउंटिंग रिपोर्टची डेट अथवा पिरियड बदलायचा असेल तर बटन बारवरील पिरियड या बटनावर क्लिक करावे किंवा F2 या शॉर्टकट कीचा वापर करावा.
ही फंक्शन की प्रेस करावी. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील 1 एप्रिल 2019 ते 30 एप्रिल 2020 या पिरियडमधील ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट्स आपल्याला पाहता येईल. पण जर F2 की प्रेस करून स्क्रीनवर येणाऱ्या चेंजेसचा चेंज पिरियड या बॉक्समध्ये जर 1 एप्रिल 2017 टू 15 एप्रिल 2017 असा पिरियड दिला असेल तर त्या दिवसामधीलच ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट्स प्रॉफिट्स अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, डेट बदल करता येते, त्यासोबतच परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न, एक्सपेन्सेस पेड, सर्व ॲडजस्टमेंट एंट्रीज, नेट प्रॉफिट, म्हणजे या सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्याला रिपोर्ट्समध्ये पाहता येतात. अकाउंटिंग रिपोर्ट पाहताना केलेला डेट अथवा पिरियडमधील बदल हा जोपर्यंत तो रिपोर्ट स्क्रीनवर दिसत असतो तोपर्यंत राहतो. जर त्या रिपोर्टमधून बाहेर पडून पुन्हा एकदा तोच रिपोर्ट पाहिला तर मात्र करंट पिरियडनुसार रिपोर्ट दिसतो. जरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पिरियड 1 एप्रिल 2017 ते 15 एप्रिल 2017 असा बदलला तरी हा बदल फक्त त्या वेळेपुरताच मर्यादित राहतो. मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून बाहेर पडून गेटवे ऑफ टॅली या स्क्रीनवर आलो असता व तेथून पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा ऑप्शन निवडून पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं तर करंट डेट 30 एप्रिल 2017 असल्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पुन्हा एकदा 13 एप्रिल 2017 पर्यंतच्या ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट्स दिसतात. मग अकाउंटिंग रिपोर्ट्समध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे जर कॉलम तयार करावयाचे असतील, एखाद्या अकाउंटिंग रिपोर्ट पाहत असताना आपल्याला एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या अकाउंटिंग पिरियडमध्ये तुलना करावयाची असेल तर टॅलीने ही एक अतिशय चांगली सुविधा आपल्याला पुरवलेली आहे. या सुविधेमध्ये निश्चितच काही ऑप्शनचा वापर करून त्या ऑप्शन स्क्रीनवर उजव्या बाजूला बटन बारमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिसतात. यामध्ये मग न्यू कॉलम असेल, Alt+C या बटनावर क्लिक केल्यावर सुद्धा, कॉम्बिनेशन की वापरल्यावर सुद्धा, किंवा या बटनावर माऊसने क्लिक केले असता न्यू कॉलमच्या तर आपल्याला या स्क्रीनवर कॉलम डिटेल्स या नावाचा बॉक्स येतो आणि नवीन कॉलम्समध्ये पिरियडसाठीची समरी दिसायला, ज्या पिरियडचं स्क्रीनिंग डेट, फॉर्म ऑप्शन, एंडिंग डेट, टू ऑप्शन इत्यादी समोर माहिती आपल्याला द्यावी लागते. कॉलम डिटेल्स वगैरे येत होते समोर. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहत असताना काय डेटच्या बाबतीमध्ये पिरियडच्या बाबतीत तुलना करायची असेल, न्यू कॉलम या बटनावर क्लिक करावं, नंतर पुन्हा कॉलमचा डायलॉग बॉक्स येईल, परत त्याच्यात डेट असा पिरियड टाकावा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला त्या डेटचं आपल्याला दिसून येईल. त्यासोबतच अल्टर कॉलम, Alt+A, नवीन ॲड केलेल्या कॉलमचा पिरियड बदलायचा असेल तर बटन बारवरील अल्टर कॉलम या बटनला क्लिक करावे लागते. मात्र यावेळी सिलेक्शन बारच्या विशिष्ट कॉलममध्ये तो आपल्याला ठेवावा लागतो. राईट लेफ्ट ॲरो कीने हा सिलेक्शन बार पुन्हा एकदा कॉलममधून दुसऱ्या कॉलममध्ये हलवता येतो. मग अल्टर कॉलम या बटनवर क्लिक केल्यास स्क्रीनवर पुन्हा आपल्याला तोच डायलॉग बॉक्स दिसतो आणि त्याच्यामध्ये पिरियड आपण टाईप करू शकतो. मग डेट कॉलम Alt+D, नवीन ॲड केलेल्या कॉलमपैकी एखाद्या कॉलम काढून टाकायचा असल्यास त्या कॉलममध्ये सिलेक्शन बार आणून बटन बारवरील डेट कॉलम या बटनावर क्लिक करावे किंवा डेट आणि कॉलमसाठी Alt+D हे ऑप्शन वापरावे, कॉम्बिनेशन की वापरावे. यासोबतच ॲटो कॉलम Alt+N जर आपल्याला नवीन कॉलम ॲटो कॉलम या पिरियड टाईप करून घ्यायचा असेल तर या कॉलमसाठी पिरियड दिलेले असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये वेगवेगळ्या म्हणजे पंधरवाड्याचे कॉलम्स हवे असतील तर ॲटो कॉलम या बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा त्यासाठी ॲटो कॉलमची शॉर्टकट की वापरासाठी Alt+N या कीने सुद्धा तो ॲटो रिपोर्ट कॉलम हा आपल्याला घेता येतो. ॲटो रिपीट
ॲटो रिपीट कॉलम या बॉक्समध्ये रिपीट यूजिंग या ऑप्शनद्वारे आपल्याला तो ऑप्शन निवडावा लागतो. यासोबतच टॅली अकाउंटिंगमध्ये जनरल एंट्रीपासून ते बॅलन्स शीटपर्यंतचं संपूर्ण ट्रान्झॅक्शन साध्या जनरल एंट्रीनुसार बाकीची सर्व ट्रान्झॅक्शन्स ॲटोमॅटिक होतात. म्हणजे टॅली अकाउंटिंगमध्ये एकदा का जनरल एंट्रीपर्यंतची प्रोसेस जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजली तर निश्चितच पुढील सर्व बाबी आपल्याला शिकण्यासाठी सोप्या जातील. पण विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचे लेक्चर्स आपण जास्तीत जास्त ऐकावेत. कॉम्प्युटरायझर अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये असेल, त्यासोबतच जनरल एंट्री असतील, टाईप्स ऑफ जनरल एंट्री असतील, टाईप्स ऑफ रूल असतील, याचाही आपण सविस्तर आढावा घ्यावा. आज आपण या ठिकाणीच थांबू आणि धन्यवाद.